Hello friends, welcome to Sambar classes. Derivatives of inverse function exercise 1.2 आणि त्यातला क्वेश्चन नंबर 6 आपण स्टडी करतोय. काय क्वेश्चन? डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x आणि त्यामध्ये प्रॉब्लेम नंबर 1 बघा हा पहिला प्रॉब्लेम. tan इनवर्स ऑफ log x याला डिफरन्शिएट करायचं. मग हे काय करू? y ने कन्सिडर करू. सो लेट y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ log x. नेक्स्ट स्टेप, differentiate with respect to x. Therefore dy by dx is equal to d by dx of tan inverse of log x. Okay, therefore dy by dx is equal to tan inverse आणि tan inverse आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. जर d by dx of tan इनवर्स x असेल तर तो आहे 1/1 प्लस x स्क्वेअर. x होता तिथे घेतला x स्क्वेअर. आता या प्रॉब्लेम मध्ये हा काय आहे? log x, म्हणजे तो त्याचा स्क्वेअर घ्यावा लागेल. सो 1/1 प्लस ब्रॅकेट मध्ये टाकतो log x त्याचा स्क्वेअर इंटू आणि log x हे फंक्शन आहे म्हणून परत त्याचा डेरिव्हेटिव्ह d बाय dx ऑफ log x. नेक्स्ट आहे dy by dx is equal to 1/1 plus log x ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू log x चा डेरिव्हेटिव्ह काय? 1/x. हे फक्त प्रॉपर फॉर्म मध्ये लिहिलं. 1/x इंटू हे दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये टाकू 1 प्लस इन ब्रॅकेट log x ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे त्याचा फायनल आन्सर. ओके, प्रॉब्लेम नंबर 2 हा सेकंड प्रॉब्लेम होता. काय दिलंय याला? y म्हणून जर कन्सिडर केलं तर आहे y इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ e रेज टू मायनस x. याला काय करायचं? डिफरन्शिएट. सो dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ. आता तो जो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तो इथे लिहितो. स्टँडर्ड फॉर्म्युला असा होता d बाय dx ऑफ कोसेक इनवर्स ऑफ x इज इक्वल टू -1 अपॉन x रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 1. आता इथे हा x होता. या प्रॉब्लेम मध्ये काय येतो? e रेज टू मायनस एक्स, म्हणजे जिथे जिथे x असेल तिथं काय रिप्लेस करायचा? e रेज टू मायनस एक्स. बघा पहिली स्टेप इज इक्वल टू ही स्टेप -1 अपॉन एक्सच्या जागी आला e रेज टू मायनस एक्स अंडर रूट ऑफ परत एक्सच्या जागी आला e रेज टू मायनस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू -1 आणि हा e रेज टू मायनस एक्स फंक्शन असल्यामुळे परत त्याचं काय घेतोय? डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट स्टेप इज इक्वल टू -1 अपॉन e रेज टू मायनस एक्स. e रेज टू मायनस एक्स त्याचा जर स्क्वेअर घेतला तर इथे प्रॉपर्टी असणार आहे a रेज टू m आणि त्याचा पॉवर परत n. हा होतो a रेज टू m इंटू n. हा झाला 2 ने मल्टिप्लाय झाला e रेज टू -2x - 1 इंटू e रेज टू -x. इथे हा फॉर्म्युला वापरला d बाय dx ऑफ e रेज टू x असेल तर सेम e रेज टू x मायनस होता म्हणून e रेज टू -x आणि -x हे परत फंक्शन आहे. तिसऱ्यांदा डेरिव्हेटिव्ह घेतला इज इक्वल टू 1 अपॉन मायनस आहे -1 अपॉन काय केलं? हा e रेज टू -x आणि हा e रेज टू -x हा काय झाला? कॅन्सल. डिवाइड बाय रूट ऑफ e रेज टू -2x - 1 आणि मायनस ॲज इट इज आणि x चा डेरिव्हेटिव्ह काय? 1. हा झाला -1. हे मायनस साइन आणि हे मायनस साइन मायनस मायनस बिकम प्लस इज इक्वल टू 1 अपॉन रूट ऑफ. आता e रेज टू -2x तो जर डिनॉमिनेटर साइडला गेला तर तो काय होतो? e रेज टू प्लस 2x -1. आता याचा जर तुम्ही एलसीएम घेतला तर तो काय येईल?
1 मायनस ई रेस टू 2x ने याला काय होतंय क्रॉस मल्टिप्लाय ई रेस टू 2x आणि त्याला डिवायडेड बाय हा काय येतो ई रेस टू 2x. हे रूट मध्ये डिनॉमिनेटरचं लिहितो मी. पण ज्यावेळेस आपण हा रूटच्या बाहेर काढू, हा जर रूटच्या बाहेर काढला तर तो काय होऊन जातो, तो होतो ई रेस टू एक्स आणि तोच न्यूमरेटर कडे शिफ्ट केला इथे लिहिला जाईल तो ई रेस टू एक्स डिवाइड बाय रूट ऑफ बघा 1 मायनस ई रेस टू 2x. हे त्याचं फायनल आन्सर. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 3. हा थर्ड प्रॉब्लेम घेतो आपण. काय दिलं याच्यामध्ये y इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ एक्स क्यूब आणि याला काय करायचं डिफरन्शिएट. ही पहिली स्टेप डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. लिहिलं dy बाय dx इक्वल टू d बाय dx ऑफ फंक्शन. आता जो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तो असा आहे d बाय dx ऑफ कॉट इनवर्स x इज इक्वल टू मायनस वन अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हा जर x असेल इथे घेतला तो एक्स स्क्वेअर. आता इथे एक्सच्या जागेवर काय आला तो एक्स क्यूब म्हणजे इथं हा रिप्लेस होऊन जाईल. सो नेक्स्ट स्टेप मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स क्यूब. मी सांगितलं एक्सच्या जागेवर काय आला एक्स क्यूब त्याचा स्क्वेअर इंटू हे फंक्शन असल्यामुळे परत त्याचा काय घेतला डेरिव्हेटिव्ह. त्याच्या पुढची स्टेप अशी होणार आहे इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स क्यूब आणि त्याचा जर स्क्वेअर केला तर 3 इंटू 2 तो एक्स रेस टू पॉवर 6 इंटू आणि एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह आहे तो 3x स्क्वेअर. हे फक्त या फॉर्मॅटमध्ये लिहिलं. सो dy बाय dx इज इक्वल टू मायनस हे बघा इथे लिहिला 3x स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स रेस टू 6. हे त्याचं फायनल आन्सर. ओके. प्रॉब्लेम नंबर 4. आता थर्ड नंबरचा प्रॉब्लेम आणि फोर्थ नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये इनवर्स फंक्शन सेम आहे कॉट इनवर्स. फक्त इथे होता एक्स क्यूब आणि इथे होता 4x. बघू आपण कसं सोडवता येईल. प्रॉब्लेम नंबर 4 काय दिलंय y इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ 4x म्हणजे एक इनवर्स फंक्शन आहे आणि एक एक्सपोनेन्शियल फंक्शन. डिफरन्शिएट केला आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ फंक्शन कॉट इन. इथे दोन फॉर्म्युले यूज केले. पहिला फॉर्म्युला कोणता d बाय dx ऑफ जर कॉट इनवर्स ऑफ एक्स असेल तो असतो मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि सेकंड d बाय dx ऑफ जर a रेस टू x असेल तर तिथे घेतला तो a रेस टू x इंटू लॉग a. आता पहिल्या केसमध्ये कॉट इनवर्स ऑफ x त्या x च्या जागेवर इथे काय आला 4a रेस टू x हा चेंज होऊन जाईल. पहिली स्टेप इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 1 प्लस हा x च्या जागी आलेला 4x त्याचा स्क्वेअर इंटू ते फंक्शन आहे म्हणून परत त्याचं डेरिव्हेटिव्ह d बाय dx ऑफ 4x. आता सांगितलं मी जर a रेस टू x असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे a रेस टू x इंटू लॉग a. पण a च्या जागेवर आता नंबर काय आलेला आहे 4. a च्या जागी इथे काय रिप्लेस होणार आहे 4 म्हणजे तो होणार आहे 4 रेस टू x इंटू लॉग 4. त्याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे ना तो इथे लिहिला 4 रेस टू x इंटू लॉग 4 मायनस साइन एज इट इज डिवाइड बाय 1 प्लस 4 रेस टू एक्स त्याचा स्क्वेअर केला तर हा होतो 2x पॉवर. हे त्याचं आन्सर. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 5. हा जो 5 काय दिलाय tan इनवर्स ऑफ रूट x तो y म्हणून कन्सिडर केला. सो लेट y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ रूट x. त्याला डिफरन्शिएट करायचं आपल्याला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. सो dy बाय dx इक्वल टू d बाय dx ऑफ फंक्शन tan इनवर्स ऑफ रूट x. इथे कोणता फॉर्म्युला यूज केला इथे यूज केला d बाय dx ऑफ tan इनवर्स x इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. इथे जर x असेल तर इथे घेतला तो एक्स स्क्वेअर. पण सध्या प्रॉब्लेम मध्ये x नसून हा काय आहे रूट x म्हणजे इथे रूट x द्यावा लागेल. बघा पहिली स्टेप इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस एक्सच्या जागी काय आला तो रूट x त्याचा काय घेतला स्क्वेअर आणि फंक्शन आहे म्हणून परत त्याचा डेरिव्हेटिव्ह. सेकंड फॉर्म्युला d बाय dx ऑफ रूट x. रूट x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन 2 रूट x. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला 1 अपॉन हे बघा इथे लिहिला 2 रूट x इंटू
इन ब्रॅकेट 1 प्लस रूट एक्सचा जर स्क्वेअर केला तर रूट साइन निघून जाईल. हे त्याचं फायनल आन्सर. ओके. प्रॉब्लेम नंबर 6 इथे दिले बघा. तो प्रॉब्लेम नंबर 6 काय दिलंय? y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2. याला डिफरन्शिएट केलं. ही पहिली स्टेप. dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ गिवन फंक्शन. आता इथे पहिला जो स्टँडर्ड फॉर्म्युला यूज करायचा तो म्हणजे d बाय dx ऑफ साइन इनवर्स x आणि तो आहे 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. लक्षात घ्या x इथे त्याचा काय होऊन जातो? स्क्वेअर होऊन जातो. पण प्रॉब्लेम मध्ये एक्सच्या जागेवर काय आलेलं आहे? तर एक्सच्या जागेवर आलेला आहे अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर बाय 2. तर त्यानुसार तो चेंज होऊन जाईल. बघा ही पहिली स्टेप. इज इक्वल टू 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस, बघा हा जो एक्स स्क्वेअर मी म्हटलं होतं ना, तर हा या ब्रॅकेटचा काय झाला? स्क्वेअर इनटू फंक्शन आहे म्हणून परत त्याचं काय घेतलं? डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट स्टेप ही झाली कंप्लीट ही स्टेप. सो इज इक्वल टू 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस. आता हा रूट आणि त्याचा जर स्क्वेअर केला तर रूट साइन निघून जाईल. म्हणजे इथे राहणार आहे ओनली 1 प्लस एक्स स्क्वेअर बाय 2 इनटू. आता ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेण्यापूर्वी हा जो रूट 2 ऍक्च्युअली रूट मध्ये हा डिनॉमिनेटरला 2 म्हणजे न्यूमरेटरला 1 अपॉन रूट 2 हा आउटसाइडला घेतला. बघा हा कॉन्स्टंट आहे. 1 अपॉन हा जो 2 होता ना इथे मी सर्कल करतोय हा 2 रूट मध्ये तो बाहेर जर आला तर हा होऊन जातो 1 अपॉन रूट 2 इनटू डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं? फक्त रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता इथे तो जो डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला साइडला लिहून टाकतो. d बाय dx ऑफ रूट x इज इक्वल टू 1 अपॉन 2 रूट x. x असेल तर पण जसं फंक्शन चेंज होईल त्यानुसार इथली व्हॅल्यू पण काय होते? चेंज होते. ठीक आहे. इज इक्वल टू ही स्टेप आला होता आपण 1 अपॉन रूट ऑफ. आता हा 1 म्हणजे 1 बाय 1 होतं. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. सो 2 इंटू 1 किती? 2 मायनस 1 किती आला? तो 1. इथे बाहेर कोणतं साइन आहे? मायनस. हे जर मध्ये गेलं तर प्लस एक्स स्क्वेअरचा हा काऊन जाईल? मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इथपर्यंत झाला. इनटू 1 अपॉन रूट 2 जैसे थे. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर सांगितलं तो होतं 1 अपॉन 2 रूट ऑफ एक्सच्या जागेवर इथे काय आलंय? 1 प्लस एक्स स्क्वेअर. तो पुट केला. हे फंक्शन असल्यामुळे परत याचं काय घेतलं? डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट स्टेप. आता काय केलं? हा 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर हे जर सेपरेट केलं तर न्यूमरेटरचा पण रूट राहील आणि डिनॉमिनेटरचा पण काय राहील? रूट 2. हा भागीला आपण त्याला म्हणतो गुणिला. तर हा जो रूट 2 आहे बघा इथे न्यूमरेटरला आला डिवायडेड बाय रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इनटू 1 अपॉन रूट 2 ॲज इट इज इनटू 1 अपॉन 2 रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. आणि 1 प्लस एक्स स्क्वेअर मध्ये 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय? 2x. आता काय कॅन्सल होण्यासारखं आहे? हा जो रूट 2 हा रूट 2 काय झाला? कॅन्सल. इथे असणारा 2 इथे असणारा 2 काय झाला? कॅन्सल. मग न्यूमरेटरला राहिला फक्त x. बघा इथे रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर दोन पार्ट राहिले. काय राहिला? रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि दुसरा राहिला तो रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता रूट आणि रूटचा प्रॉडक्ट घेतला. रूट मध्ये एक फॉर्म्युला आहे बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर याचे फॅक्टर काय? ए मायनस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी. हा फॉर्म्युला जर यूज केला तर हा फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म दोघांचा स्क्वेअर आणि त्यांचा काय डिफरन्स आहे. इथे दोन ज्या टर्म आहे त्या दोन्ही टर्मचा तो काय आहे? डिफरन्स आहे. ओके. आता तो डिफरन्स इथे लिहिलाय बघा तो हा फॉर्म्युला. एक्स आपण रूट ऑफ ए स्क्वेअर ए म्हणजे काय 1 त्या 1 चा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बी म्हणजे काय एक्स स्क्वेअर स्क्वेअरचा स्क्वेअर केला तर ही पॉवर काय होते 4. हे त्याचं फायनल आन्सर. ओके. प्रॉब्लेम नंबर 7 हा प्रॉब्लेम दिलाय. लेट y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. याला डिफरन्शिएट केला. dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ cos इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता तो स्टँडर्ड फॉर्म्युला तो आहे d बाय dx ऑफ cos इनवर्स ऑफ x असेल तर इथे मायनस साइन येते. मायनस 1 अपॉन रूट ऑफ
1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, बघू आता इथे एक्सच्या जागी जे काही रिप्लेस झालं असेल ते आपल्याला करावं लागणार आहे. इज इक्वल टू -1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस, बघा एक्सच्या जागी काय आला होता तो 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू ते फंक्शन असल्यामुळे परत त्याचा काय घेतला डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट स्टेप ही कंप्लीट झाली. ही स्टेप इज इक्वल टू -1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस, इथे 1 मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर, तिथे फॉर्म्युला यूज केला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्सपान्शनचा. सो ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर, म्हणजे 1 मायनस, बघा फर्स्ट टर्म 1 चा स्क्वेअर किती 1 मायनस 2 टाइम्स आणि दोघांचा प्रोडक्ट 2x स्क्वेअर प्लस सेकंड टर्म त्याचा स्क्वेअर, एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर घेतला तो काय येतो x⁴ इंटू, आता डेरिव्हेटिव्ह करताना 1 चा डेरिव्हेटिव्ह किती 0 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती 2x, हा झाला -2x. नेक्स्ट स्टेप आता ही घेतोय 1 अपॉन रूट ऑफ, आता या ब्रॅकेटच्या बाहेर कोणतं साइन आहे मायनस, म्हणजे प्रत्येकाचे साइन काय होतील चेंज. सो 1 मायनस 1 हे एकमेकांना काय होतील कॅन्सल. आता मायनस साइन असल्यामुळे हा जो -2x स्क्वेअर तो काय होऊन जाईल +2x स्क्वेअर आणि प्लस जो x⁴ तो काय होऊन जाईल मायनस. इज इक्वल टू, इथे एक स्टेप वाढवतो 2x डिवायडेड बाय रूट ऑफ, दोघांमधून एक्स स्क्वेअर काय घेऊ शकतो आपण कॉमन, इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर जर कॉमन घेतलं तर हा होतो 2 मायनस x⁴. फोर्थ पार्ट मधून 2 पार्ट जर कॉमन घेतले तर किती राहतील 2 पार्ट फक्त. हा ठीक आहे. आता हा एक्स स्क्वेअर तो जर रूटच्या बाहेर काढला तर तो काय म्हणून येणार आहे x. इज इक्वल टू 2x, आपण बघा बाहेर आला x अंडर रूट ऑफ, इथे राहिला 2 मायनस एक्स स्क्वेअर, परत हा x काय केला इथे कॅन्सल. इज इक्वल टू dy बाय dx इज इक्वल टू 2 अपॉन रूट ऑफ 2 मायनस एक्स स्क्वेअर, हे त्याचं फायनल आन्सर. प्रॉब्लेम नंबर 8 बघा काय दिले प्रॉब्लेम. y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x⁵2, याला काय करतोय आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. इथला जो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे साइनचा तो लिहितो d बाय dx ऑफ साइन इनवर्स ऑफ x असेल तर त्याचं उत्तर, त्याचा फॉर्म्युला आहे 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. हा जो x असेल तो रूट मध्ये इकडे काय लिहितो आपण एक्स स्क्वेअर. आता सध्या प्रॉब्लेम मध्ये एक्सच्या जागेवर काय आलेलं आहे x⁵3/2, हा चेंज होणार आहे. सो नेक्स्ट स्टेप dy बाय dx केल्यानंतर इज इक्वल टू 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस, हा जो एक्स स्क्वेअर होता आता सांगितला एक्सच्या जागी काय आलाय तो 3/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हे फंक्शन आहे म्हणून परत त्याचा काय घेतला डेरिव्हेटिव्ह. इज इक्वल टू, आता ही स्टेप नीट समजून घ्या, 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस, हे आहे x⁵3/2 आणि त्याचा जर आपण परत स्क्वेअर केला तर काय होतं, हा 2 काय होऊन जातो कॅन्सल, तर हे राहतं x³, हा झाला x³. पुढे आता याचा डेरिव्हेटिव्ह काढताना कोणता फॉर्म्युला यूज केला, याचा डेरिव्हेटिव्ह काढताना फॉर्म्युला यूज केला d बाय dx ऑफ x⁴n इज इक्वल टू n इंटू x⁴n मायनस 1. मग हा जो 3/2 तो स्टार्टिंगला घेतला इंटू x⁴, 3/2 मायनस 1 हा जर डिफरन्स घेतला क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 3 मायनस 2 किती झाला तो 1/2, बघा त्याची पॉवर आली ती 1/2. पण x⁴1/2 असणं म्हणजेच काय असतो तो रूट x. थोडक्यात हा जो आहे ना 3/2 x⁴1/2 त्यात तो आहे 3/2 रूट x आहे तो बघा थोडा ऍडजस्ट करून लिहिला, इथे लिहिला तो 3/2 रूट x आणि डिनॉमिनेटर आहे तो आहे रूट ऑफ 1 मायनस x³, हे त्याचं फायनल आन्सर. प्रॉब्लेम नंबर 9 काय दिलाय, y इज इक्वल टू cos³ ऑफ cos इनवर्स ऑफ x³. आता हा डिफरन्शिएट करण्यापूर्वी त्याला थोडं मॉडिफाय करून घेऊ आणि ते मॉडिफाय करताना बघा लक्षात ठेवा, जर साइन स्क्वेअर x असेल तर हे आपण असं पण लिहू शकतो साइन x चा स्क्वेअर होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. ऍक्च्युअली हा स्क्वेअरच असतो साइन x इंटू साइन x 2 टाइम्स,
पण तो लिहिताना साइन स्क्वेअर एक्स लिहिला जातो. तसंच कॉस क्यूब हा जो इथे क्यूब आहे तो इथे न लिहिता आपण आउटसाइडला लिहू शकतो. पहिल्या स्टेपमध्ये काय केलं, कॉस इनवर्स एक्स क्यूब ऑफ होल ब्रॅकेटचा क्यूब, ही पहिली स्टेप. आता दुसरा, माझ्याकडे नंबर आहे, कोणता नंबर आहे 5 आणि 5 चा रेसिप्रोकल काय हो, तो आपण घेतो 1/5. दुसरा नंबर घेतला मी 7, त्या 7 चा रेसिप्रोकल काय 1/7. किंवा मी 10⁻⁴ काय घेतली 2 आणि इंटू 10⁻⁴ काय घेतली -2. आता हा -2 + 2 एकमेकांना काय होऊन जातो कॅन्सल. हे लिहिताना कसं लिहितो आपण 10⁻² इंटू 1/10⁻². वेगवेगळे मेथड आहे नंबर लिहिण्याचे. हा 10⁻² जर न्यूमरेटरला गेला तर 10 काय होऊन जातो -2. तसं 1/7 म्हणजे हा 7 किती -1. तुम्ही असं लिहू शकता 7 इंटू 7⁻⁻1 किंवा 5 इंटू 5⁻⁻1. प्रत्येक वेळेस यांचा जर प्रोडक्ट केला तर तो प्रोडक्ट किती असतो, तो प्रोडक्ट असतो 1 1 1. एकमेकांना ते काय होऊन जातं कॅन्सल होऊन जातं. सिमिलरली ह्या केसमध्ये हा कॉस आणि कॉस इनवर्स एकमेकांना काय होऊन जातं कॅन्सल. त्यांचा प्रोडक्ट किती असतो 1. ठीक आहे. मग तो जर आपण कट केला तर एक्स क्यूब आणि त्याचा परत काय क्यूब, इथे आलं बघा एक्स क्यूब आणि त्याचा क्यूब. इथे प्रॉपर्टी यूज केली a⁻m आणि n, तर हा झाला a⁻m × n. 3 चा क्यूब नाही घेत, इथे 3 × 3 केलं जातं. 3 × 3 किती 9, सो x⁻⁹. हे जे फंक्शन होतं ना y, इतकं सिंपल फंक्शन झालं x⁻⁹ आणि याचा फक्त काय घ्यायचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वी गेट dy/dx इज इक्वल टू, आता इथे तो जो फॉर्म्युला यूज केला तो लिहितो मी dy/dx ऑफ x⁻n इज इक्वल टू n इंटू x⁻n-1. हा बेसिक फॉर्म्युला. n म्हणजे किती आहे 9, तो पुढे आला 9 इंटू x⁻1 ने काय झाली कमी 8. हे त्याचं आन्सर. ओके. प्रॉब्लेम नंबर 10 काय दिले ते, लेट y इज इक्वल टू sin⁴ इन ब्रॅकेट साइन इनवर्स ऑफ √x. मागच्याच प्रॉब्लेम मध्ये सांगितलं की sin⁴ याचा अर्थ होल ब्रॅकेट रेस टू ती पॉवर काय असते 4. सुरुवातीला हा मॉडिफाय करून घेऊ, नंतर त्याला डिफरन्शिएट करू. मागच्या प्रॉब्लेम सारखा हा जो 4th होता तो होल ब्रॅकेट रेस टू पॉवर काय घेतली 4. पुढे हा साइन आणि साइन इनवर्स एकमेकांना काय झाले कॅन्सल. जसं मागच्या प्रॉब्लेम मध्ये कॉस आणि कॉस इनवर्स आपण काय केलं कॅन्सल. साइन साइन इनवर्स, कॉस कॉस इनवर्स, टॅन टॅन इनवर्स हे एकमेकांना काय होऊन जातात कॅन्सल. किंवा त्या दोघांचा जो प्रोडक्ट आहे तो किती असतो 1 इंटू √x⁴. आता √x त्याचा जर स्क्वेअर केला तर रूट साइन काय होऊन जाते निघून जाते, ओनली x. परत एकदा √x त्याचा जर स्क्वेअर केला तर तो काय राहतो x. आता याचा जर आपण 2 टाइम्स जर मल्टिप्लिकेशन केलं मीन्स √x आणि त्याचा जर 4th पॉवर घेतली तर x इंटू x काय येतो हा x². सो √x⁴ इज नथिंग बट x². तो जो फंक्शन होतं इतकं सिंपल झालं, काय राहिलं फक्त ते x². आता याला डिफरन्शिएट करू, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. सो dy/dx इज इक्वल टू dy/dx ऑफ x² आणि x² चा डेरिव्हेटिव्ह आहे 2x. हे त्याचं फायनल आन्सर. या पद्धतीने आपण एक्सरसाइज 1.2 आणि त्याचा क्वेश्चन नंबर 6 काय केलाय कंप्लीट. थँक्यू.